जय श्रीराम. आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडणार आहे. म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांना सेंड करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगायचं अजिबात विसरू नका. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पैशासंबंधी सांगणार आहे. आता पैसा कोणाला आवडत नाही सांगा बरं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना पैसा आवडतो. पैसा आवडतो कशासाठी? तर आपल्या गरजेच्या वस्तू त्याच्याद्वारे घेता येतात. तर पैसा मिळवायचे अनेक मार्ग आहेत. तर नोकरी, व्यवसाय, छोटे मोठे उद्योग करून माणूस पैसा मिळवतोच. पण एक सांगते की पैसा मिळवणं, कमवणं जसं गरजेचं आहे तसं काटकसर करणं पण गरजेचं आहे. काटकसरीद्वारे सुद्धा पैसा मिळवला जाऊ शकतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे. बघा, स्त्रिया काटकसरीत नंबर 1 असतात, पुरुष पण असतात. पुरुषांना काय मला नावं नाही ठेवायची. पैसा काटकसर करून तो साठवून योग्य त्यावेळी योग्य त्याच्या वेळी त्याचा वापर मात्र करता येतो. मग काटकसर करणे म्हणजेच पैसा मिळवणे हे चुकीचं नाही आहे. तर बघा, पूर्वीच्या काळी आपण वाण सामान आणायला दुकानात जायचो. सामानांची लिस्ट घेऊन जायचो. जेवढं सामान लागेल तेवढंच घरी घेऊन यायचो. पण आता आपण काय करतो? मॉलमध्ये जातो, डी मार्टमध्ये जातो. तिथं मोठ्या आकर्षक पद्धतीने वेगवेगळ्या वस्तू मांडलेल्या असतात. त्या पाहून आपलं मन गप बसत तर नाहीच, मात्र गरज असते 2 वस्तूंची आणि घेऊन येतो 10-12 वस्तू. म्हणजे पैसा खर्च होतो आणि ज्या गरजेच्या नसतात त्या वस्तूसुद्धा आणलेल्या जातात. म्हणजे पैसा कसाही आपण खर्च करतो. बघा, कपडे आणायला आपण कपड्याच्या दुकानात जायचो. एखादी कपडा घेताना आपण तो 200 रुपयाला असला तर त्या दुकानदाराकडे आपण 150 रुपयाला द्यावं असं म्हणून मागायचो, बार्गनिंग करायचो. मात्र आता मॉलमध्ये गेल्यावर त्या कपड्यावर जो रेट असेल त्याप्रमाणे तो रेट तिथं आपण पे करतो आणि मग कपडे घेऊन येतो. म्हणजेच काय, काटकसर केली जात नाही तिथं. हां, ज्याच्याकडं भरपूर पैसा आहे त्याने तो कसाही संपवला तरी त्यांना काही फरक जर पडणार नसेल तर ठीक आहे. पण मध्यमवर्गीयांना पैसा खर्च करताना 10 वेळा विचार करायलाच हवा. आता गरज नसताना आपण नको त्या वस्तू घेतो. इथं आपलं थोडं चुकतं. म्हणूनच काटकसर कोणत्या कोणत्या गोष्टीत करता येईल बघा. पूर्वीच्या काळी लोक साधं जेवण जेवायचे, शुद्ध सात्विक. त्याला जास्त खर्च नाही यायचा, फळफळांवर भर असायचा. आता आपण काय करतो? पिझ्झा, बेकरी प्रोडक्ट्स, मग बिस्किट, खारी, चॉकलेट्स अशा गोष्टी आल्याच आणि इकडे आपला पैसा खर्च होता आणि आरोग्याची हानी पण होते. पण पूर्वीचा काळ सुखाचा होता. भरपूर पैसे नसायचे पण माणूस खुश असायचा. अगदी 1 रुपयात घरचं वाण सामान 4 दिवसाचं यायचं. आता असं होतं का बरं? नाही. म्हणूनच म्हणते की पैसा काटकसर करायला पण शिका तुम्ही. तर पूर्वीच्या काळात आणि आताच्या काळात खूप फरक पडला आहे. आता 1000ची नोट आपण बाजारात गेलो तर 1 रुपयासुद्धा शिल्लक राहत नाही. पूर्वीच्या काळी पैसे कमवण्यापेक्षा माणुसकी जास्त कमवली जायची. आता माणुसकीपेक्षा पैशाला जास्त महत्त्व आहे. आता पैशाबरोबर माणुसकी पण जपायला आपण शिकायलाच हवं. म्हणून तुम्हाला एक सोपी आणि साधी गोष्ट सांगते. एक मुलगा होता, 8वीला असेल. आता ह्या मुलाला 100 रुपयाची नोट सापडली आणि त्यावेळेचा काळ खूप जुना होता. 25 पैशाला मूठभर गोळ्या यायच्या. आता ह्या मुलाला एक प्रकारचं टेन्शन आलं की घरी सांगायचं तरी कसं की आपल्याला 100 रुपये सापडलेत. वडिलांना वाटायचं, आईला वाटायचं की आपण चोरी केली, म्हणून तो मुलगा घाबरून सांगतच नाही की त्याला पैसे सापडले.
मग त्याच्या आजोळची यात्रा असते. मग हा मुलगा त्या यात्रेला जातो आणि त्याच्या घरातल्या एका छोट्या मुलाला ते पैसे सुट्टे करून आणायला सांगतो. आता 20-20च्या तो 5 नोटा दुकानदार देतो. आता त्या यात्रेत तो भरपूर पैसे खर्च करायचा प्रयत्न करतो. छोटे मोठे पाळणे आलेले असतात, त्यामध्ये बसतो, खाऊ घेतो, भरपूर एन्जॉय करतो. तरी पण कडून फक्त 15 रुपये खर्च होतात. आता 85 रुपये उरतात. आता ह्या पैशाचं काय करायचं हे त्याला टेन्शन येतं. मग तो त्याच्या गावी आलेला असतो, तेव्हा शाळा चालू होते. शाळेत कसे बसे तो मुलांच्यावर, मित्रांच्यावर चॉकलेट, आईस्क्रीम, खाऊ ह्याच्यावर 20 रुपये खर्च करतो. अशा प्रकारे जवळजवळ 35 रुपये त्याचे फक्त खर्च होतात. आता 65 रुपये उरतात. आता काय करायचं या पैशांचं? चिल्लर घरात वाजली तर सांगायचं कुणाला? खिशात पैसे वाचतील ह्या भीतीने तो हळूहळू घरात चालत असतो. मग आता शाळेमध्ये मास्तर शाळेची फी भरायला सांगतात आणि ती फी तो 20 रुपये भरतो. इकडे त्याचे बाबा त्याच्या मित्राच्या घरी जातात. आता त्याच्या मित्राचे वडील आणि ह्याचे बाबा मित्र असतात. मग तो मित्राचा मुलगा रडत रडत बाबांजवळ येतो आणि शाळेची फी मागतो. मग ह्याच्या लक्षात येतं की आपल्या मुलानं आपल्याकडं फी मागितली नाही. मग तो घरी येतो आणि मुलाला विचारतो की तू का नाही फी भरलीस? का नाही पैसे मागितलेस माझ्याकडून? तर तो मुलगा म्हणतो, बाबा मी घाबरून पैसे नाही मागितले. तेव्हा त्याचे बाबा त्याला 22 रुपये देतात. आता 55 रुपये तर ह्याच्याकडनं खर्च झालेले असतात. आता परत हे 22 रुपये येतात. म्हणजे 45 रुपयामध्ये आणि ह्या परत 22 रुपयांची भर. आता ह्याला पैसे कसे खर्चायचं आहे याचं टेन्शन येतं. मग तो काय करतो? बघा, आपल्याला जेव्हा टेन्शन येतं, संकट येतं, तेव्हा आपण काय करतो? देवाचा धावा करतो. मग ह्याला पण लक्षात देव येतो आणि तो प्रत्येक देवांना 10-10 रुपये ठेवून ते कसे बसे पैसे सगळे खर्च करतो. आणि एकदा उत्साह सोडतो की आता कसे बसे आपले 100 रुपये तरी आपले संपलेले आहेत आणि आता परत कुठेही पैसे सापडले तर ते आपण घ्यायचे नाहीत असे ठरवतो. बघा, ही फार पूर्वीची जुनी गोष्ट आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी पैसा खर्च कसा करायचा याचंच टेन्शन यायचं माणसाला. आता पैसा भरपूर येतो पण वाटा अनेक झाले. मग या वाटांना आळा कसा घालायचा याच्यासाठी काटकसर हा एक उत्तम पर्याय आहे आणि तो मलाही आवडला आहे आणि आपणालाही आवडेल अशी मी आशा करते. माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला आहे की नाही हे कॉमेंट्स करून प्लीज मला सांगा.